असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना सुरू ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही करणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत त्या सोर्सेस योग्य प्रकारे जनरलाइज झाल्यानंतर आपल्याला करता येतो. त्याच्यामध्ये करण्याचा वेळ काय जी आश्वासन दिली ती आश्वासन पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर निकष त्यातलं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर गेलेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील मिळाले. नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही, मला स्वतः त्यानंतर ती स्किल नाही. अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या परिणाम आले तर त्याचा पुढे पण ससर काही पुढे करण्याचा विषय नाही. आश्वासन देखील दिलं गेलं होतं. आता या संपूर्ण जे लाडकी योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्याची स्क्रुटनी जी आहे केली जाणार आहे का? अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत. सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली. म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे. बाळासाहेब ठाकरे जी हमारे दिल में है, हमारे दिल में है. विरोधी पक्षाने आता रडगाणं बंद करावं आणि त्याने विकासाचं गाणं लावावं, डेवलपमेंटला साथ द्यावी. विभागों का बंटवारा कब तक हो जाएगा? अरे भाई सब आपको बताया जाएगा, क्यों चिंता करते हो? नहीं, कौन आपको कहा है? अभी मैंने कहा कि सामवरती बातमी होती अजून काही नाही. याच्यामध्ये बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार. आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. त्यामुळे काही चिंता करू नका. सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित, सगळे खात्याचं वाटप होईल. पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं असेल तर सांगा. तर बघा, आता स्वतःच आपण ह्या ठिकाणी पाहिलेले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यासोबतच महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्वतः ह्या ठिकाणी सांगितले. बघा, देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले की अर्जांची जी काही पडताळणी आहे, पडताळणी म्हणजेच महिलांचं, बघा मी तुम्हाला सांगत होतो की पडताळणी होणार आहे म्हणून, तर त्या संदर्भात त्यांनी काय सांगितले, तर ही जी काही पडताळणी आहे ही करण्यासंदर्भात ज्या काही तक्रारी त्या आलेल्या आहेत आणि खरोखरच ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले ज्यांचं स्वतःचं सोन्याचं दुकान आहे त्या महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर अशा काही महिला आहेत ज्या महिला योजनेसाठी खरोखर पात्र नाहीत, तर त्या महिलांची नावं जी ती ह्या ठिकाणी वगळली जातील. ठीक आहे, वगळली जातील आणि ज्या महिला खरोखर योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांची नावं ह्या ठिकाणी या योजनेमध्ये राहणार आहेत. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर पुढे महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महत्त्वाचं सांगितलेलं आहे. काय तर 6व्या हप्त्यासंदर्भात. बघा, 6वा हप्ता जो आहे डिसेंबरचा हप्ता, आता हा डिसेंबरचा हप्ता भरपूर महिलांना हवा आहे. ठीक आहे, आता ह्या हप्त्याचे जे काही पैसे ते तुम्हाला वाटप होणार आहेत. आता हा हप्ता ज्या ज्या महिलांना हवा आहे 6वा हप्ता त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 6वा हप्ता लिहून पाठवायचे. बघा, 6व्या हप्त्याचे जे काही पैसे ते महिलांना वाटप करण्यासंदर्भात कालच बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी सुरू आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्या बैठकीमध्ये तशा सूचनाच देण्यात आल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. 6वा हप्ता जो आहे तर ह्या 6व्या हप्त्याच्या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात पुढची जी काही कार्यवाही आहे ती सुरू करा किंवा मग जो काही पुढचा हप्ता आहे 6वा हप्ता डिसेंबरचा तर तो देण्यासंदर्भाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा 6वा हप्ता तुम्हाला लवकरच तुमच्या अकाउंटला जमा होईल. त्यासोबतच बघा, ज्या महिलांचं आधार कार्ड, बघा ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक आहे त्याच महिलांना पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. ज्यांचं लिंक नाही, DBT इनेबल नाही
त्यांना पैसे येत नाहीत, सर्वांना सांगून ठेवतो आहे. सुरुवातीपासून सांगत आलो आहे, जुलैपासून संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आलो आहे, संपूर्ण मार्गदर्शन करत आलो आहे. तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्या एकमेव हेतूने मी तुम्हाला योग्य ती माहिती देत असतो. तर बघा, DBT तुमचं इनेबल असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. तर हे DBT इनेबल करण्यासाठी काय करायचं आहे, जिथे तुमचं अकाउंट आहे त्या अकाउंटला आधार सेटिंग करून घ्या. नसेल होत तर सोपा पर्याय बघा, कुणीही सांगत नाही, मी तुम्हाला सांगतोय सोपा पर्याय बघा. काय करायचं आहे, IPPB म्हणजेच काय तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे. हे अकाउंट उघडण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्टात जा. पोस्टात गेल्यानंतर ते अकाउंट तुमचं उघडून जातं. 24 तासात तुमचं DBT इनेबल होऊन जातं. 24 तासात तुमचं DBT जे आहे ते इनेबल होऊन जातं आणि DBT इनेबल झालं की तुम्हाला पैसे यायला कुठलीही अडचण होत नाही. भरपूर बघा, जर आपण पाहिलं असेल, पैसे यायच्या 3 दिवस अगोदर सांगितलं, त्यांनी 3 दिवस अगोदर अकाउंट उघडलं आणि 3 दिवसानंतर त्या महिलांना पैसे जमा झालेत. असे देखील महिलांच्या सोबत झालेलं आहे. म्हणजेच मी जी काही तुम्हाला माहिती सांगत असतो ही तुमच्या फायद्याची माहिती. बघा, यामध्ये कुठलेही पैसे जे आहेत ते पुरुषांना मिळणार नाहीत. लाडक्या बहिणींचे पैसे, त्यासाठी तुम्हाला पैसे मिळावेत हाच माझा हेतू असतो. ही माहिती माझ्यासाठी नाही, ही माहिती तुमच्यासाठी. त्यासाठी सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचे. स्वतः आपण पाहिलेले आता ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री त्यासोबतच उपमुख्यमंत्री यांनी स्वतः माहिती दिली आहे. 6व्या हप्त्याचा जो काही हप्ता आहे तर त्या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. लवकरच तो हप्ता देखील वाटप तुम्हाला होणार आहेत. त्यासोबतच अजून एक महत्त्वाची गुड न्यूज बघा तुमच्यासाठी, 3,000 रुपये बघा, 3,000 रुपये जे आहेत ह्या ठिकाणी जमा होत आहेत. आता हे 3,000 रुपये तुम्ही म्हणाल, हे 3,000 रुपये कशाचे, कोणाचे जमा होत आहेत? तर बघा, हे 3,000 रुपये जमा होत आहेत. काही महिलांना त्या ठिकाणी आलेले आहेत, सर्वच महिलांना नाही. बघा, काही महिलांना आलेले आहेत. बघ, तुम्ही त्या ठिकाणी म्हणाल सर आम्हाला आले नाही, तुम्ही खोटी बातमी सांगताय. तर बघा, त्यासाठीच मी तुम्हाला सुरुवातीला सांगून टाकतो, काही महिलांना येत आहेत, सर्वच महिलांना येत आहेत असं मी म्हणत नाही. काही महिलांना त्या ठिकाणी आलेले आहेत. आता या संदर्भाची जी काही माहिती आहे ती तुम्हालाच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माहिती तुमच्या अकाउंटला जर जमा झालेत तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. ज्यांना पैसे आले असतील 3,000 रुपये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पैसे आले, आणि ज्यांना आले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचे. आता हे पैसे कोणते आहेत बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 1,500 + 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला शेवटचा हप्ता आला होता. ठीक आहे. आता हा जो काही हप्ता आहे तो आचारसंहितेच्या अगोदर देण्यात आला होता, 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरच्या दरम्यानमध्ये, आणि शेवटी हे जे काही पैसे ते बंद करण्यात आले होते. आचारसंहिता लागेल म्हणून पैसे बंद करण्यात आले होते. त्यामध्ये भरपूर महिलांना पैसे आलेले नव्हते. तर ज्या महिलांना 1ही रुपया आलेला नव्हता त्या महिलांना हे पैसे भेटत आहेत. ज्या महिलांना 1ही रुपया आला नव्हता, 1ही रुपया आलेला नव्हता, 0 रुपये आले होते, त्या महिलांना हे पैसे या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे सर्वच महिलांना येतील असं त्या ठिकाणी सांगत नाही, कारण 6वा हप्ता ज्यावेळेस वाटप होईल त्यावेळेस मी तुम्हाला चॅनलवर आपल्या त्या ठिकाणी अपडेट देणार आहे की 6वा हप्ता वाटप सुरू झाला आहे म्हणून. त्यामुळे हा 6वा हप्ता नाही, हा बघा 4था + 5वा हप्ता, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये या ठिकाणी काही महिलांना येत आहेत. त्यामुळे ज्या महिलांना आलेले असतील त्यांनी पैसे आले लिहून पाठवायचे. कृपया करून सर्वांनी माहिती देत चला, आले लिहून पाठवायचे. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे, आणि ज्यांना 7,500 आलेले आहेत त्यांना हे पैसे येणार नाहीत. ठीक आहे, लक्षात घ्या, संपूर्ण माहिती सांगितली. आता बघा, पुढची प्रक्रिया देखील सुरू झालेली लाडकी बहीण योजनेची. तर बघा, त्या 65,000 अर्जांची छाननी सुरू. कोणते 65,000 अर्ज? तर बघा, जिल्ह्यातील 10,45,000 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते. ठीक आहे, त्यांना लाभही मिळाला. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत बघा, शेवटची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत होती. 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली आणि त्यानंतर मुदतवाढ झालेली नाही. अजूनही अर्ज जे आहेत ते सुरू झालेले नाही. आता लवकरच अर्ज देखील सुरू होणार आहेत. ज्या काही महिला असतील ज्यांना नव्याने अर्ज भरायचे त्यांचे देखील अर्ज सुरू होतील. ते अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे. तर बघा, 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती, तर ते 15 ऑक्टोबरपर्यंतचे जे काही अर्ज आहेत त्या करण्यासाठी मुदतवाढ दिली गेली. त्या काळात बघा, 15 ऑक्टोबरच्या काळामध्ये जे काही आलेले अर्ज आहेत त्या अर्जांची पडताळणी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती. कारण जे काही कर्मचारी होते, जे काही अधिकारी होते त्या ठिकाणी निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये होते, कामात व्यस्त होते. त्यामुळे तुमचे जे काही अर्ज आहेत ते तपासणी झालेले नव्हते. बहुतेक अर्ज पेंडिंग होते. बहुतेक महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं, सर आमचा अर्ज पेंडिंग आहे, आम्हाला पैसे मिळणार की नाही. थोडी त्या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागते, कारण बघा शासकीय काम आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे शासकीय काम त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला जर पाहिलं असेल तर आचारसंहितेमुळे त्या ठिकाणी त्यांना वेगळं काम लागल्यामुळे तुमचे अर्ज तपासले गेले नाहीत. त्यामुळे ते पेंडिंग होते. तर ते बघा, आता त्या 65 अर्जांची छाननी जी आहे ती सुरू आहे. बघा, अर्जांची छाननी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. ज्यांनी ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये भरले होते त्यांचे अर्ज पुन्हा एकदा सुरू झाले, छाननी म्हणजेच तपासणी करणं. तर सर्व पात्र महिलांना आगामी काळात योजनेचा लाभ मिळेल. प्रसाद मिरकले
महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर. बघा स्वतः ह्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी जे आहेत प्रसाद मिरकलेजी यांनी स्वतः ह्या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे राहिलेल्या ज्या काही महिला असतील त्यांना देखील लवकरच येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी तुमचे पैसे येऊन जातील आणि ज्यांना नव्याने अर्ज भरायचे त्यांचे देखील नवीन फॉर्म या ठिकाणी सुरू होणारच आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही. आपल्या चॅनलवर तुम्हाला ती देखील अपडेट पाहायला मिळेल. तर बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. संपूर्ण माहिती खरीच असते. कुठली खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिली जाणार नाही. आणि पैसे येण्यासंदर्भात बघा काही महिलांना पैसे येत आहेत, सर्वांनाच येत नाही. त्यामुळे तुम्ही परत कमेंट कराल सर तुम्ही बातमी खोटी दिली. तर काही महिलांना येत आहेत, सर्वच महिलांना येत नाहीत. 6वा हप्ता जो आहे तो वाटप होईल. वाटप अजून सुरू झालेलं नाही. ते वाटप सुरू झालं की मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगेल. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.